नमस्कार, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हरिपाठातील एका नव्या अभंगाचा अर्थ समजावून सांगणार आहे। समाधी हरीची सम सुखे विन न साधले जाण द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही, ज्ञानदेव रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ। तर आता बघा, या अभंगाचा अर्थ श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः, ज्ञानेश्वर महाराज की जय। समाधी हरीची सम सुखे विन, समाधी हरीची सम सुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी। म्हणजे आपण आता या जीवनामध्ये आपली जी बुद्धी आहे ती काय करत असते, लहान मोठा असं भेद करत असते, बरोबर। तर आपण हा भेद सोडून दिला पाहिजे, बरोबर। तर भगवान शिवापासून ते तृणापर्यंत अगदी शुल्लक गवतापर्यंत सुद्धा आपण एक समान दृष्टीने भगवंताला पाहिले पाहिजे, बरोबर। याला म्हणतात समानता। तर ही समानता आपण आपल्या बुद्धीने पाहिली पाहिजे, बरोबर, भेटली पाहिजे, तरच आपणास समाधी प्राप्त होती, देवाची समाधी प्राप्त होते, म्हणजे आत्मस्थिती प्राप्त होत असते, असे ज्ञानेश्वर महाराज या ओवीद्वारे सांगत आहेत। आपली बुद्धी जर ही भेद म्हणजे भेदात्मक असेल तर आपणास आत्मस्थिती कधीच प्राप्त होणार नाही, समाधी कधीच ईश्वराची समाधी लाभणार नाही, असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत। समाधी हरीची समसुखे साधले जाण द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव आणि नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी। बुद्धीचे वैभव हे दुसरे काही नाही, बुद्धीचे ऐश्वर्य, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी। आपल्या बुद्धीचे वैभव हे दुसरे काहीही नसून, बरोबर, म्हणजे केशवास प्राप्त करून घेणे हेच आपल्या बुद्धीचे वैभव आहे, असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत। बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी। आणि केशवास प्राप्त करून घेणे, आत्मस्थिती प्राप्त करून घेणे, समाधी प्राप्त करून घेणे हेच सर्व सिद्धी मिळवण्यासारखं आहे, आणि याद्वारेच आपणास सर्व सिद्धींचा लाभ देखील होतो। बुद्धीचे वैभव आणि नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही। रिद्धी सिद्धी, बरोबर, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी। रिद्धी म्हणजे ऐश्वर्य, सिद्धी म्हणजे अनिमा आणि गरिमा, अशा आणि 8 प्रकारच्या ज्या सिद्धी आहेत ते जरी आपणास प्राप्त झाल्या, पण आपलं मन परमानंद रूपी ईश्वराच्या ठिकाणी जर नसेल तर हे सर्व व्यर्थ आहे, असे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत। रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही, ज्ञानदेव रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ। ज्ञानेश्वर महाराजांचं जे मन आहे, बरोबर, त्यांचं मन हे ते सांगत आहेत की प्राणी मात्रांना रमवणारे समाधान हे त्यांच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे, त्यामुळे आणि त्यांच्या मनामध्ये वगैरे हरीचं चिंतन चालू आहे, बरोबर। धन्यवाद। जय हरी विठ्ठल।